आपल्या सर्वांच्या खऱ्या अर्थाने आपल्याला या संघर्षाला सुरुवात झाली. हा संघर्ष शेवट नाही. आपण याच्या आधी 1-1.5 महिन्यापूर्वी आपण तिथे आंदोलन केलं होतं 20 फेब्रुवारी. वारंवार आपण ही आंदोलन आपल्याला याच्या पुढेही करावी लागणार आहेत. मी हे तुम्हाला आधी सुद्धा सांगितलेलं की एका आंदोलनाने सरकार झोकत नाही, पण आजच्या 3 गोष्टी आपण 2 पावलं पुढे आलेलो आहोत. जे आपण तिथे होतो त्यापेक्षा 2 पावलं आपण पुढे आलेलो. पहिली तर गोष्ट एसआरएने मान्य केली की जरी सोसायटी आता अस्तित्वात नसली, सोसायटीचं का ऑब्जेक्शन म्हणजे ती अस्तित्वात नाहीच आहे सोसायटी, पण त्यांनी जरी ऑब्जेक्शन घेतलं तरी आम्ही विकासकाला परवानगी द्यायला तयार आहोत. विकासकांनी कागद पूर्तता केली म्हणजे प्लॅन बिन जे काय असतात ते सबमिट केले, व्यवस्थित केले तर आम्ही एका आठवड्यात त्यांना परवानगी द्यायची आमची तयारी आहे. संदीप देशपांडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. संदीप देशपांडे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. याच्या आधी होतं आपण बिल्डरकडे जायचो, बिल्डर बोलायचं ती सोसायटी जोपर्यंत होत नाही, त्याचा जीबीआर होत नाही तोपर्यंत मी बांधू शकत नाही. म्हणजे आता एक पाऊल आपण पुढे गेलोय की सोसायटीच्या एनओसीची गरज नाही, त्याच्याशिवाय बिल्डर बांधू शकतो. हा आपला आता दुसरं पाऊल. मग बिल्डरनी आतापर्यंत कागद पूर्तता का केली नाही हा विषय. 2023 ला एसआरएने पत्र दाखवलं, त्यांनी बिल्डरला पत्र दिलं की तुम्ही प्लॅन आणि हे ते सगळ्या गोष्टी सबमिट करा, कारण तुम्हाला एजीआरसी ची परमिशन मिळाली आहे. तुम्ही हे सबमिट केलं की आम्ही तुम्हाला LOI आहे. पण बिल्डरने अजून पूर्तता केली नाही. आता या बिल्डरचं करायचं काय हा प्रश्न आपला. म्हणून मी सीओ साहेबांना रिक्वेस्ट केली की तुम्ही बिल्डर आणि आमचे रहिवासी अशी एक जॉईंट मिटिंग लावा. पुढच्या आठवड्यामध्ये बिल्डर आणि आपली एक जॉईंट मिटिंग होणार आहे. ते बिल्डर खरा का खोटा, दूध का दूध आणि पाणी का पाणी. हे दुसरं पाऊल आपलं पडलं. मी म्हटलं साहेब, जर बिल्डरला बोलवलं, तुम्ही सांगितलं, त्याच्यानंतर पण कागदपत्राची पूर्तता बिल्डरनी केली नाही तर मग आम्ही परत तिथेच राहायचं का? बरोबर ना? काय नेमकं चर्चा झाली, कारण बराच वेळ ही चर्चा सुरू होती. काय नेमकं आश्वासन दिलंय? जो विकासक नेमला होता, ज्याला एजीआरसीने ऑर्डर दिली होती, त्या विकासकांनी आतापर्यंत कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे एसआरएने त्याला परमिशन दिली नव्हती. विकासकाची आणि रहिवाशांची अशी जॉईंट मीटिंग पुढच्या आठवड्यात सीओ साहेब स्वतः लावणार आहेत आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गेले 10 वर्ष या सोसायटीच्या निवडणूक झाली नव्हती. त्या निवडणुकीचं परिपत्रक काढण्याची पण सूचना त्यांनी चंद्रकांत पवार जे अधिकारी आहेत त्यांना दिलेली आहे. पुढच्या आठवड्यात ते परिपत्रक सुद्धा ते काढणार आहेत. तिसरी महत्त्वाची गोष्ट, आता सोसायटी अस्तित्वात नसल्यामुळे आधी जर बिल्डरनी कागदपत्र पूर्तता पूर्ण केली म्हणजे प्लॅन वगैरे सगळा सबमिट केला तर 1 आठवड्याच्या आत आम्ही त्याला LOI देऊ, अशा प्रकारचं आश्वासन सुद्धा कल्याणकर. नक्कीच, पण गेल्या 27 वर्षापासून हा प्रकल्प रखडला, यासाठी कारणीभूत कोण आहे? नाही, उदासीनता. लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीपुरते येतात आणि नंतर पार्श्वभागाला हात पुसत निघून जातात आणि त्यामुळे हे लोकांना फसवलं जातं. आता निवडणूक नाही आहे त्यामुळे कोण यांच्याबरोबर उभे नाही. यांच्याबरोबर उभे आहेत ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना उभी आहे. पण निवडणूक असो वा नसो आम्ही काम करत. लोकप्रतिनिधी म्हणजे थेट आदित्य ठाकरेंना टोला. आता तुम्ही समजा दुसरा कोण लोकप्रतिनिधी असेल तर दाखवा. मनसे सध्या विविध विषयांवर मुंबई आणि MMR रिजनमध्ये आक्रमक झालेली पाहायला मिळते. काय याची कारण? लोकांचे प्रश्न सोडवायला आता असं आहे, सरकार कोरटकर, कामरा आणि गबर याच्यातनं बाहेरच पडायला तयार नाही तर लोकांचे विषय काय करणार?
त्यामुळे लोकांचे विषय घेऊन आणि खऱ्या समस्या घेऊन आम्ही सगळीकडे जातो. हे सगळे विभागाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आम्ही ठिकठिकाणी ते पत्र देतोय आणि मला असं वाटतं की मराठीबद्दल प्रेम असेल ते करतील आणि ज्यांना प्रेम नसेल ते कदाचित महाराष्ट्रात राहणार नाही. संदीपजी कोणावर काल बरीचशी चर्चा झाली एक मुद्दा पास झाला मात्र ठाकरे गटाने भूमिका संसदेत मांडली त्यानंतर आज पत्रकार परिषद झाली. काही बाबी त्यांनी यामध्ये समाविष्ट करण्याचे सुचवलेले आहेत. एक प्रकारे अटी शर्ती म्हणजे कोर्टाच्या एकंदरीत बिलाचं त्यांनी समर्थन देखील केलेलं आहे. मात्र सोबत कोणी काही बदल पत्रकार परिषद घेतली चांगले असल्याचं त्यांनी म्हणले. मात्र आणखी काही गोष्टी त्यांनी सुचवल्या. कदाचित ठाकरेंची आणि संजय राऊतांची भूमिका वेगळी वेगळी आहे का? कारण सकाळी संजय राऊतांना ऐकलं तर ते असं काही बोलताना दिसले नाही. म्हणजे उद्धव ठाकरेंची आणि भूमिका आणि संजय राऊतांची भूमिका यातली अधिकृत भूमिका कुठली शिवसेनेची एक कळलं की मी त्याच्यावर प्रतिक्रिया देतो. सादर झालेल्या विधेयकाचं स्वागत करते. नाही, आम्ही त्याच वेळेला सांगितलेलं की वक्फचं जे विधेयक आणणं गरजेचं होतं, त्याच्यावर सुधारणा करणं गरजेचं होतं. कारण अनेक तक्रारी आणि अनेक विचित्र त्याच्यामध्ये गोष्टी होत होत्या. त्यामुळे जे झालं ते चांगलं झालं. थँक्यू. आणि ते 57 ऑडिटर त्यांनी आता नेमलेलं आहे, तात्काळ नेमलेलं आहे. ज्यांचे भाडं रखडलेलं आहे त्यांना ऑडिटरच्या मार्फत ते यादी तयार करून ऑडिट होऊन त्यांना एका आठवड्यात भाडं द्यायचं. किती भाडेकरू असतील साधारण? 57. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.